कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गर्भलिंग निदान सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला आणि कारवाई केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्रीमधील हॉस्पिटलवर हा छापा टाकण्यात आलेला आहे आणि डॉक्टरसह एका एजंटला बेड्या ठोकलेल्या आहेत। सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सुद्धा त्या ठिकाणी होता आणि तोही पोलिसांनी आता जप्त केलाय। कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही कारवाई आहे। डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना अटक झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, निदान सुरू असतानाच त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारत कारवाई केलेली आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतो की या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जाते बेकायदेशीररित्या, अशा प्रकारची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर आपण पाहतो की पोलिसांनी त्या ठिकाणी एक पेशंट पाठवला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की गर्भलिंग निदान करत असतानाच त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। एकूणच आपण पाहतो की यापूर्वी जे आरोपी होता डॉक्टर युवराज पाटील हाच गर्भपात करत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार आपण बघतोय की श्रद्धा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की गर्भलिंग निदान करत असताना या ठिकाणी पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे। इतकंच नाही तर आपण पाहतो की त्या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीच्या गोळा आणि रोख रक्कम देखील जप्त करण्यात आलेली आहे। गर्भपात करण्यासाठी साधारण 22,000 रुपये त्या ठिकाणी घेतले जायचे। एजंटामार्फत या ठिकाणी महिलांना आणलं जायचं, त्यांचं गर्भलिंग निदान केलं जायचं, अशा प्रकारचं एकूण त्या ठिकाणी काम सुरू होतं आणि याचीच कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गर्भपात जे केंद्र आहेत ते आहेत, पण आपण पाहतो की पोलिसांना दूर ठेवून किंवा एकूण यंत्रणेला दूर ठेवून त्या ठिकाणी गर्भलिंग निदान केलं जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची धाडसत्र राबवण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।